दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। या पत्रकार परिषदेतनं रोहित पवारांनी VSR कंपनी, लिअरजेट विमान, DGCA संदर्भात अनेक गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत। विमानामध्ये अतिरिक्त इंधन का भरलं होतं असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय। सोबतच अजित पवारांचं विमान जाणीवपूर्वक आदळण्यात आल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे। तर रोहित पवार यांनी नेमके काय काय आरोप केले आहेत जाणून घेऊया। पायलटने जाणून बुजून अजित पवारांच्या विमानाचा अपघात घडवला असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला। विमानात गरजेपेक्षा अधिक इंधन भरून स्फोट मोठा करण्याचा प्रयत्न झाला होता का? विमान अपघातानंतर मोबाईल आणि कागदपत्र सापडली, पण ब्लॅक बॉक्स नष्ट कसा झाला? 5000 तास मर्यादा असताना विमानाचं 8000 तास उड्डाण झालेलं। 5000 मीटर दृश्यमानतेचा नियम असताना विमान परत का गेलं नाही? VSR कंपनीला वाचवण्यासाठी काही नेते आणि केंद्रीय यंत्रणांची हात मिळवणी आहे असाही एक आरोप रोहित पवारांनी केलाय। तर अपघाताचे सर्व पुरावे हटवले जात आहेत, सखोल आणि स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली। दरम्यान एक पत्रकार परिषद त्यांनी आज पुन्हा एकदा घेतली आणि विविध मुद्दे उपस्थित केले। पाहूया रोहित पवार यावेळी काय म्हणाले। आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ब्लॅक बॉक्स जळला, त्यातली माहिती नाही मिळाली, बरंच काय आहे। आता हे काल परवा तुम्ही बघितलं असेल, सगळ्या तज्ज्ञांनी सांगितलंय की 1100 डिग्री सेल्सिअसला 1 तास जर हा आगीत पडला असेल, ते सुद्धा 1100 डिग्री सेल्सिअसला, तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो। आगीच्या बाबतीत लोक म्हणतील रे असं नाही, तिथं खूप मोठा ब्लास्ट झाला। एक तुम्ही समजून घ्या, तिथं बरेचसे कागद हे न जळलेले तुम्हाला दिसले। त्याचं कारण असं, तो भपका जो स्फोटचा असतो तो काही सेकंदासाठी असतो आणि तो नंतर विझून जातो, त्यामुळे कागद सुद्धा जळलेला नाही। त्याची सेम थिअरी या बाबतीत आहे। तो भपका अंदाजे 1001 डिग्री सेल्सिअसच्या आसपास, नंतर त्याच्यापेक्षा खाली असू शकतो असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे। म्हणजे विमानाची बॉडी ज्याची बनली आहे तो भाग आत असतो आणि त्याच्या आत हा ब्लॅक बॉक्स असतो। त्यामुळे हे जे काय सांगतात ना की हे घडलं असेल, ते घडलं असेल आणि ते जळलं, ती माहिती हे मॅनिप्युलेशन आहे असं आमचं ठाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे। विमानाची किंमत किती आज, ते विमान जे होतं, जे आज असतं, तर त्याची ॲक्च्युअल किंमत 35 कोटीला ते घेतलं होतं। पण ज्या पद्धतीचं त्याचं इंजिनची क्वालिटी आणि काही आकडे आणि पॅरामीटर्स बघितले, ते आज 10 ते 15 कोटीला जास्तीत जास्त विकू शकले असते, इतकी वाईट परिस्थिती त्याची आहे। आता 10-12 कोटीच्या किमतीचं जे विमान होतं, त्याची आजची इन्शुरन्सची व्हॅल्यू किती होती, तर 55 कोटी रुपये होती। त्यानंतर लायबिलिटी इन्शुरन्स किती होता, 210 कोटी। मग तो जो मेन पायलट होता त्याला किती रुपये मिळणार, या 210 पैकी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि ही गोष्ट त्या पायलटला माहीत होती का, खरंच इन्शुरन्स मिळणार होता का, या बाबतीत स्पष्टीकरण होणं महत्त्वाचं आहे। पुण्याला तर ते लँड करू शकत नाही, का पर्यायी एअरपोर्ट द्यावं लागतं। ते पुणे देऊ शकत नाही, कारण का तिथं डिफेन्सचं फ्लाईंग सकाळी होतं। त्यानंतर मग त्याला सोलापूर देता येत नाही, त्यात सुद्धा अडचण आहे। त्याला जर दुसरं कुठलं तरी द्यायचं असेल तर ते फक्त चिपी एअरपोर्ट देऊ शकतात, पण ते पण नाही, कारण त्यावेळेस तिथं धुक्का असू शकतं। पण असेल तर कुठलं, तर मुंबईच असेल। त्यामुळे ते उगाच तुम्ही जो फेरफटका मारला तो न मारता अंदाज घेऊन 3000ची विजिबिलिटी जी 5000 पेक्षा कमी आहे, 5000 हे DGCAचं नॉर्म आहे। एक तर तुम्ही उडायला नव्हतं पाहिजे, हा आमचा मुद्दा आहे। आणि उडला तरी लँड करण्याचा प्रयत्न तिथं केला नाही पाहिजे, तुम्हाला परत मुंबईला यावं लागलं असतं। आणि पण फ्यूल भरलं होतं, आत अधिकचे टँक होते असं आमचं मत आहे। आणि त्याच्यात परत जाण्यापेक्षा डायरेक्ट हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले। दरम्यान रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। या राज्याच्या कुठल्याही व्यक्तीला एखाद्या विषयाची अपघाताची शंका असेल तर अजित पवारांचा अपघात तर फारच मोठा आहे, किंवा तो जे काही इन्सिडेंट झाला आहे। रोहित पवारला संशय आहे, अजून इतरांना संशय आहे। शंकाचं निरसन झालं पाहिजे, रोहित पवारांनी जे काही मांडलं त्याचंही निरसन झालं पाहिजे। या राज्यामध्ये पारदर्शी चौकशी झाली पाहिजे, या बाजूने सर्वच आहे। अजितदादाबद्दल तर काही सर्वांच्याच भूमिका ह्या आहेत की बाबा ती घटनाच अजून त्या ठिकाणी आम्ही विस्मरण म्हणजे या ठिकाणी सहन करू शकत नाही। म्हणजे या अशा दुर्दैवी प्रकरणामध्ये
राजकारण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो दुर्दैवी आहे. दुःखामध्ये आधार देण्यापेक्षा मला वाटतं लोकांचा बुद्धिभेद करण्याचा काही मंडळी प्रयत्न करतात. हा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे, आपल्या स्वतःची पोळी भाजण्याचा प्रकार आहे. माझी रोहित पवारांनी या निमित्तानं सूचना आहे की त्यांनी आता हे सगळे आरोप करणं असे त्या भानगडी धंदे बंद करावे. त्यांनी आता कुटुंबात दुःख जागा झालेला आहे. चौकशी अंती जे काही होईल ते पुढे येईलच ना. त्याच्यामध्ये राजकारण कसं करता तुम्ही? तर अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवार सातत्याने पत्रकार परिषद घेऊन प्रश्न उपस्थित करतायत. मात्र याच पत्रकार परिषदांवरून त्यांनी आज भीती व्यक्त केली आहे. माझ्या या लढ्यामुळे पत्नी, आई वडील आणि मुलांना भीती वाटतेय, असं रोहित पवार म्हणाले. तर मी लढणार नाही तर कोण लढणार, असंही रोहित पवारांनी म्हटलं. एकतर भीती मला वाटत नाही, पण माझ्या परिवाराला 100% त्या ठिकाणी भीती वाटते. एवढ्या मोठ्या लोकांना जर तू अंगावर घेत असेल, त्याच्याचबरोबर एवढी मोठी लोक जर कुणी असेल, कारण ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात, नाही तर लागतील. आणि मग या लोकांना तू अंगावर घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते. हे माझ्या पत्नीली सुद्धा मला बोलून दाखवलं आहे, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलं आहे, माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे. पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? कारण का हा विषय अतिशय भावनिक आहे, महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि आमच्या परिवारासाठी सुद्धा. जर भीतीपोटी आम्ही थांबलो, शांत बसलो, तर आम्ही मराठी माणसं कशाचे आणि आम्ही पवार कसले? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.